जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, कामगार युनियन संघटनेचा विजय असो. घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नरच्या या ऐतिहासिक नगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांना गेली अनेक वर्षापासून त्यांचा मिळणारा म्हणजे कष्टाचा जो पैसा आहे, त्यांचा पगार आहे, तो नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालेला नाही. खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करत असतात आणि जुन्नर शहरामध्ये जे नगरसेवकांचं नाव असतं किंवा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचं जे नाव असतं ते यांच्याच जीवावर असतं, परंतु यांनाच पगार भेटला नाही आणि यांनी जर उपोषण केलं तर हे संपूर्ण जुन्नर शहराला वेठीस धरल्यासारखं होईल. त्यामुळे माझी प्रशासनाला अत्यंत कळकळीची विनंती आहे. अनेक वर्षापासून आम्ही या लोकांसाठी पाठपुरावा करत आहोत. सगळ्यात पहिला जो लेटर नगरपालिकेला दिला होता या कर्मचाऱ्यांसंदर्भात, आमची पत्नी नगरसेविका सौ सुवर्णाताई जाधव यांच्या माध्यमातून पहिलं लेटर दिलं होतं. त्यामध्ये आमचे अनिल भाऊ रोकडे असतील, नंदूभाऊ तांबुळे असतील, आकिबाई असतील, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करून आहोत. तर प्रशासनाला आमची विनंती आहे आणि जुन्नर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांना, सर्वांनाच विनंती आहे, आपलं याची जिरव त्याची जिरव याच्या नादात आमच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होता कामा नये. त्यांनाही बऱ्याच प्रकारच्या आर्थिक अडचणी आहेत. बरेचशा मुलं मुली या ठिकाणी कॉलेजला जाऊन पार्ट टाइम इकडे जॉब करत आहेत. त्याच्यामुळे यांना 100% न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सर्वांची धारणा आहे. त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर जो असेल तो तोडगा काढून या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर द्यावा अशी मी विनंती करतो. आज 1 जुलै रोजी जुन्नर शहरातील अनेक नागरिक जे कुशल म्हणून कर्मचारी जुन्नर नगरपालिका हद्दीमध्ये काम करतात, हे आज या ठिकाणी नगरपालिकेपाशी उपोषणाला बसलेले आहे. प्रथमतः सांगायचं झालं तर याच्यामध्ये असे कर्मचारी आहेत जी लोक आपला स्वतःचा जीवाची पर्वा न करता हे शहराच्या विकासासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी, शहराच्या आरोग्यासाठी ही लोक अपार मेहनत घेतात. त्या लोकांना त्यांच्या घामाचा मोबदला हा मिळणं फार अपेक्षित आहे. या नगरपालिकेमध्ये आज त्यांचं कमीत कमी 7 ते 8 महिन्याचं बिल त्यांचं नगरपालिकेकडून घेणं बाकी आहे. आज जवळपास त्या कुशल कामामध्ये 47-48 कर्मचारी त्या ठिकाणामध्ये काम करतात आणि तेवढ्या 47-48 लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या पैशातून होतो. आमची प्रशासनाला मनापासून विनंती आहे का जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते तुम्ही तपासा, त्यानुसार तुम्ही काम करा, पण या लोकांच्या पगारासाठी त्वरित आपल्याला काय योजना करता येतील त्या आपण योजना यामार्फत कराव्यात अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो. व जेवढे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आम्ही सर्व नगरसेवक 100% त्यांच्या पाठीशी उभे आहोत, सदैव त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी कधीही आम्हाला हात द्यावी, आम्ही त्यांच्यासोबत निम्या रात्रीला सुद्धा उपलब्ध असू. जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत 100% उभा आहोत, एवढे तुम्हाला शाश्वती देतो. या उपोषणामार्फत नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो का लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही देण्यात यावा. धन्यवाद. रोकडे साहेब, आपण पण आहात, काय सांगाल? जय श्रीराम, जय शिवराय. खरोखरच आजचा दिवस हा आपल्या जुन्नर नगरपालिकेच्या इतिहासातील काळा दिवस समजावा. कारण मी पण काही वर्षापूर्वी कर्मचारी होतो. कर्मचाऱ्यांच्या काय भावना असतात याबद्दल मला पूर्ण माहिती आहे. आज आपल्या जुन्नर नगरपालिकेचे कंत्राटी कुशल व कुशल असे जवळ 30 ते 40 कर्मचारी त्यांच्या हक्काच्या न्याय मागणीसाठी थकीत वेतनाच्या बसलेले आहेत. आपल्याला पूर्वकल्पना यासाठी देतो की यापूर्वी अनेक वेळा मी पण वैयक्तिक अर्ज, तसेच अनेक कर्मचारी असतील, आम्ही आकिबभाई असतील, सुवर्णाताई जाधव असतील, नंदू तांबुळे असतील, मी असेल, इतर अनेक नगरसेवक शिव असत आणि संबंधित असलेल्या त्या वेतनाच्या थकीत वेतनाच्या बाबतीत ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते प्रशासन, अकाउंट विभागातले अधिकारी, ते सर्व आम्ही एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये सगळं ठरवलं होतं. त्याप्रमाणे जे महत्त्वाची जी अडचण असते, हे जे कंत्राटी कामगार असतात त्यांचं पीएफ आणि एएफएस कापणं हे कायदेशीरदृष्ट्या गरजेचं असतं आणि त्यांचं अकाउंट हे नॅशनलाइज बँकेमध्ये असणं गरजेचं असतं. या गोष्टी प्राथमिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पगार किती मिळतो, काय मिळतो हे बरोबर आहे, पण तो चुकीचं पण आहे
आणि हे गेली 8-9 महिने थकीत वेतनासाठी भांडत आहे. आत्ता एक 10 दिवसापूर्वीची गोष्ट सांगायची तर मार्च आणि एप्रिलचा PF काय टर्कच आहे, टर्क आहे का प्रिन्सिपल PF भरलेला आहे संबंधित आहे. नगरपालिकेची पण जबाबदारी असते, त्यांचं एक कर्तव्य असते की त्या असलेल्या संबंधित ठेकेदारांनी शासनाचा 12% PF EPF तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून जो 12%चा PF असतो त्याचं चलन की मी या अकाउंटला यांच्या अकाउंटला बँकेमध्ये शासन दरबारी भरलंय आणि मग यांच्या पगाराचं वेतनाची स्लिप तुम्ही काढावी आणि संबंधित खात्यात जमा व्हावं. ह्या पद्धतीचं हे शिक्षण असतं, ही कामगारची पद्धत असते. गेली 8-10 दिवसापूर्वी प्रशासनाने आणि CO साहेबांनी यांचं मार्च आणि एप्रिलचं PF कापलेलं चलन भरून दिलं. त्यांचे पगार काढले, जे पगार त्यांच्या कुशल कामगार ठेका मंजूर होताना ज्यांना पर डे ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी पेमेंट आणलं. परंतु अकाउंटच्या दृष्टीने प्रशासनाच्या दृष्टीने सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन सदन कार्यवाही सहीसाठी मंजुरी आणली. नगराध्यक्ष मॅडम, काजळे मॅडम यांच्याकडे ठेवण्यात आलं. पण गेले 8 दिवस झाले त्याच्यावर अद्यापही आज तागायत उपोषणाच्या दिवसापर्यंत सही झालेली नाही. हे सत्य आहे का खोटं आहे? सही झाली आहे का? त्यामुळे त्या 2 महिन्याचं वेतन त्यांना मिळालं असतं. सेतनजी कसं असतं, एक जनरल नॉलेजचा भाग असतो की मला तुमच्याकडून एक 10 रुपये घ्यायचे, पण त्यातले 2 रुपये तुम्ही द्यायला तयार झाले, ते 2 रुपये मिळाले तर 8 रुपयाला मला मागणी हक्क करता येईल. तसंच आहे, जर यांचा मार्च आणि एप्रिलचा आता चालू 2026चा पगार मिळाला असता तो मागचा जो थकीत आहे मग त्या ठेकेदाराची चूक आहे का प्रशासनाची चूक आहे का कोणाची चूक आहे आपल्याला कळालं असतं. जो ठेका गेलेला वार्षिक त्या वर्षामध्ये यांनी ज्या दिवसापासून साधारणतः 7व्या महिन्यात 2025ला ठेका मंजूर झालाय, त्याच्यानंतर आज 9ला त्याची इम्प्लिमेंट झाली. बरोबर ना करपे? करपे बरोबर नाही याची इम्प्लिमेंट, पण ही होत असताना काही पगार पहिले 1-2 महिन्याचे दिले, नंतरचे दिले नाही. आता लास्ट मार्च एप्रिलचं चालू मधला 7-8 महिन्याच्या बिचाऱ्यांचा पगार थकलेला आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. जुन्नरचं जे प्रशासन चालतं, जे कारभार चालतो, त्या सर्व असलेल्या विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील अकाउंट विभाग असतो, वेगवेगळ्या सफाई असतात, त्यातून हा कारभार चालू असतो. यांच्या जीवावर कर्मचाऱ्यांचा आम्ही नागरिकांना सुविधा देत असतो. मग मी असं हे असं नंदू तांबोळे असं किंवा मी असं किंवा इतर नगरसेवक असं जे काही कामानिमित्त आले नाही ते या उपोषणाला भेट देईल. त्यामुळे यांचा पगार माझ्या अभ्यासानुसार माझ्या ह्याच्यानुसार हा नगराध्यक्ष मॅडमची सही न केल्यामुळे 2 महिन्याचा पगार थकलेला आहे. ठीक आहे, यापूर्वीचं काय पगार 7-8 महिन्याचा थकीत आहे त्यांचा, आपण 2 महिन्याचंच बोलतोय फक्त. अगदी बरोबर आहे. जे 7-8 महिन्याचं आहे त्या 7-8 महिन्याचं चलन म्हणजे EPFचे चलन त्या ठेकेदारांनी केलं नाही. आता ठेकेदाराला जो वार्षिक मी मागाशी बोललो करार होता त्यातले किती पैसे दिले, किती पैसे राहिलेत अदा केले त्याच्यावर आपण पाहू. त्याचाही मी अभ्यास करत म्हणजे त्यांना त्या 7-8 महिन्याचं पगार मिळत आणि यांचा 1ही रुपया बुडणार नाही. आणि जो पगार त्यांना ठरलेला आहे कुशल अकुशलमध्ये टेंडरनुसार त्यानुसारच यांना पगार मिळत. कुठे आता नंदूजी तांबोळींनी सांगितलं की 19,000-19,000चं चलन आहे त्याच्यावर 10,000 सही घेतात, असं कुठे या पुढं घडणार नाही. आणि या मागं जरी घडलं असेल तर तो बॅकलॉग आहे तो आपण त्यांना भरून देऊ असे आम्ही या सगळं नगरसेवकांना देतो. आणि चेतनजी सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगतो की हे जे होत असताना प्रशासनाची पण जबाबदारी की आपण प्रशासन जे आहे ते परमनंट आहे त्यांची जबाबदारी की ठेकेदार कोण आहे त्याला बोलवणं. त्या गाडेकर ठेकेदारांचा माझ्याकडे नंबर आहे, राहुल गाडेकर, त्यांना 4 ते 5 वेळा मी फोन केला. त्यांचं माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. सर येतो, 8 दिवसांनी येतो, 10 दिवसांनी येतो, पाऊस आहे माझ्याकडे दुसरीकडे 8-10 टेंटर आहे, कोकणात आहे. ह्या कर्मचाऱ्यांसाठी विचारा सर्वांना 4 ते 5 वेळा मी असं सर्व नगरसेवक येतोय आणि यांना आज आश्वासित करतो की यांचा कोणताही 1 रुपयाचा पगार कोणचंही थकीत वेतन असू दे हे बुडणार नाही. परंतु एक सांगतो की 2 महिन्याचं जे वेतन मार्च एप्रिलचं भरले त्याच्यावर नगराध्यक्षांनी उद्या त्वरित सही करावी, त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी आणि या सर्व असलेल्या आपल्या कर्मचाऱ्या बंधू भगिनींना न्याय द्यावा असं मी त्यांना सांगतो. आणि यापुढं कारभार सुरळीत राहील याची मी यांना आश्वासित देतो. दुसरा विषय राहिला कालच्या मिटिंगचा. मी कामानिमित्त काल बाहेर होतो, माझं जरा काम चालू होतं आणि याच्यामध्ये सांगताना मी वेळोवेळी प्रशासनाला पण दिले, नागरिक मॅडम अर्ज दिले. कोणतेही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही काम गेली 6 महिने होत नाही. मग ते आमच्या प्रभागातल्या वेगवेगळ्या नगरसेवकांच्या प्रभागातले कामं असो किंवा नागरिकांच्या तक्रारी असो. त्यामुळे असं नक्की वाटतं की हे नक्की काय चाललंय. आणि नक्कीच सांगतो की याच्या पुढं सर्वांना जागेवर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आम्ही सर्व नगरसेवक काम करू आणि जुन्नरला एक चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करू. आणि आज हे जे उपोषणात सर्व बसले आहे यांच्या बाजूने मी असतील, आकिबभाई असतील, नंदू तांबोळे असतील, सुवर्णताई असतील, काही सजग नागरिक असतील, राज जाधव असतील, सातपुते साहेब आहेत, दीपक सातपुते असतील, सगळे आहेत. ते सर्व अख्खं जुन्नर तुमच्या पाठी जाऊन यदा कधी तुम्हाला उपोषणाला कोणची आर्थिक मदत लागली तर ते आम्ही आर्थिक मदत पण तुम्हाला देतो तो आज आश्वासित करतो. तुम्ही कुणी घाबरू नका, तुमच्या पाठीशी आम्ही आहे आणि तुमचा 1-1 रुपयाचा पगार लवकरात लवकर होईल असं मी आश्वासित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संपादन नाही मिटलं
इथं उपोषण आहे हे रात्रभर थांबावं लागणार. त्यासाठी आम्हाला इथं मांडव गरजेचं आहे. मांडव गरजेचं आहे कारण आमच्याकडे महिला आहेत, लेडीज. शेवटी कसं जबाबदारी आता आपल्याला मांडव काढताना मांडवाची परमिशन घ्यायला लागते. नाही आपण उपोषण करतो म्हटल्यानंतर हा उपोषणामध्ये मांडवाचा विषय तुम्ही टाकाल. हा तुम्ही आता जे अर्ज दिला मांडव टाकण्यास परवानगी मिळेल, ती परवानगी नगरपालिकेची असते, आलमसी बिलमसी पोलीस स्टेशनची असते. तर तुम्ही नगरपालिकेचा द्या, कोण असेल प्रभारी आता शिवून असेल तुम्ही घ्या. तुम्हाला 5 वाजेपर्यंत मांडव घ्या. आता लिगली घेऊ, काही गोष्टी लिगली झाल्या का आम्ही मांडव टाकत आहे उपोषणासाठी का महिला आहे आमच्याकडे. आता 4-5 महिला 5-6 इंच घ्या, 5-6 महिला एक अर्ज घ्या, पोच घ्या आणि लगेच त्यांना मी सांगतो, मला पाठवा, मी प्रशासनाला सांगतो, नंदूभाऊ सांगतील का हे सांगतील, लगेच तुम्हाला त्याची आणि मांडवची व्यवस्था करू. रोकडे साहेब, तांबळे साहेब बसा जरा 2 मिनिटं. आता हे नगरपालिकेचे म्हणजे काही कंत्राटी कामगार आहेत, ठेकेदाराचे, पण नगरपालिकेसाठी काम करत होते. यांनी उपोषणाचा अर्ज देऊन भरपूर दिवस झालेले आहेत माझ्या माहितीनुसार. सीओ साहेब कुठे आहेत आता सध्या? सीओनी या प्रकरणात काय केलं? जीवनला अर्ज पण दिलता, जीव आता पुण्याला आहे. मग त्यांना गरज नाही वाटली उपोषणाला? एवढी लोक बसले त्याची. आता तुम्हाला माहिती, सगळ्यांना माहिती आहे, कोणाला गरज आहे कोणाला नाही आहे. आम्हाला पण वाली नाही हो काय. आम्ही 8 महिने 9 महिने उपाशी बसणार आहे, उपाशी पुढं काम करणार आहे काय. आम्ही काय करणार, शेवटी काय करणार आम्ही? हा, त्यांना जर एवढी आमची काळजी असते तिथे इथं उपस्थित असते. ठीक आहे, तुम्ही बोलले शिवसाहेब कुठे, त्यांच्याशी मी थोड्याच वेळात संपर्क करतो आणि त्यांना याची दखल घेऊन जे काय पेमेंट असेल ती देण्याची व्यवस्था करतो. मी माहिती घेतो कुठे शिवसाहेब, त्यांना नंदू तांबळे असतील, जाधव असतील, आम्ही फोन करू आणि त्वरित इथे येऊन दखल घेण्याची व्यवस्था करूया. धन्यवाद.